नमस्कार मित्रांनो एस टी महामंडळामध्ये जे काही कर्मचारी कार्यरत आहेत तर त्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आता शिक्षण सहायता योजना, कामगार शिक्षण सहायता योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आपल्याला देण्यात येत असतात आपल्या पाल्यांना। तर ते लाभ नेमके आपण जर आपल्याला मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी आपण अर्ज कुठे करायचा, त्याच पद्धतीने त्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती जोडायची याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। हे बघू शकता तुम्ही, हे जे काही परिपत्रक आहे तर हे परिपत्रक 25/7/2025 रोजी इश्यू करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये संपूर्ण जे काही विभाग आहेत तर ते विभागामध्ये एस टी महामंडळातील जे काही विभाग आहेत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या संपूर्ण जे काही विभागांसाठी आहे तर हे परिपत्रक इश्यू करण्यात आलेलं आहे। तर या परिपत्रकाचा महत्त्वाचा विषय म्हणजे कामगार शिक्षण सहाय्यता योजनेअंतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण, म्हणजे जर समजा तुमचे पाल्य हे 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील तर अशा 350 पाल्यांना शिष्यवृत्ती मंजूर केल्यानंतर उर्वरित अर्जांमधून 100 पाल्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मंजूर करण्यात येतात। आता प्रत्येक विभाग आणि घटकासाठी हे 10 अतिरिक्त बक्षीस दिले जातात। म्हणजे जर समजा तुम्ही शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केलेला असेल 10वी पास झाल्यानंतर तर त्याच्यापैकी 350 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील आणि उर्वरित जे काही 100 विद्यार्थी असतील तर ते हे बक्षीस योजनेसाठी पात्र असतील। त्याच्यामध्ये प्रत्येक विभागासाठी हे 10 जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात। म्हणजे प्रत्येक विभागाला 10 जागा, 10 विद्यार्थ्यांना हे बक्षीस देण्यात येणार आहे। सदर योजना ही जर बघितली आपण तर 2025मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षेत ज्या अधिकारी, कर्मचारी, रोजंदार किंवा अर्धवेळ कर्मचाऱ्यांसह त्यांचे पाल्य पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन 60%, लक्षात घ्यायचं या ठिकाणी 60% किंवा त्याहून अधिक गुण मिळाले असतील तर अशा कर्मचाऱ्यांकडून शैक्षणिक वर्ष 2024-25साठी सुधारित शिष्यवृत्ती व उत्तेजनार्थ बक्षिसासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं की सदर शिष्यवृत्ती योजना ही 2024-25साठी लागू करण्यात येत आहे। त्याच्यामुळे विभागांनी मागील वर्षाचे अर्ज विचारात घेऊ नयेत। त्याच्यानंतर महाराष्ट्र बोर्डाव्यतिरिक्त इतर बोर्डातून शालांत 10वी परीक्षा किंवा त्यास तत्सम परीक्षा उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षा जर समजा त्यांच्या मार्कशीटवरती टक्केवारीऐवजी ग्रेडेशन असेल तर या परिस्थितीमध्ये शाळेकडनं किंवा कॉलेजकडनं ते टक्केवारीमध्ये तुम्हाला चेंजेस करून घ्यावे लागतील। म्हणजे जर समजा तुमच्या मार्कशीटवरती A, B, C असे काही मूल्यांकन देण्यात आलेले असेल तर त्याचं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये परिवर्तित करून त्याच्यावरती कॉलेजचा सही शिक्का घ्यावा लागेल तुम्हाला। त्याच्यानंतर पुढील वर्गासाठी घेतलेल्या प्रवेशाची पावती तुम्हाला लागणार आहे, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन पावती देखील या ठिकाणी जोडावी लागणार आहे। शिष्यवृत्तीसाठी जर बघितलं आपण तर 1/5/2001 पूर्वी ज्या अर्जदारास 3 पेक्षा अधिक मुले असतील तर अशा कर्मचारी अधिकाऱ्यांची मुलं ही शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरतील। मात्र 1/5/2001 पूर्वी ज्यांना 2 मुले आहेत आणि 1/5/2001 नंतर जर तिसरं अपत्य जन्मास आलेले असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची मुलं ही या योजनेसाठी पात्र नसणार आहेत। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची। आता जर समजा तुम्ही संपूर्ण अटी आणि पात्रता पूर्ण करत असणार तर तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे। अर्जाचा नमुना तुम्हाला पुढे मी दाखवतो, त्या अर्जाची तुम्ही प्रिंटआउट काढून घेऊ शकतात। प्रिंटआउट काढल्यानंतर तो अर्ज संपूर्ण मराठीमध्ये आहे तो भरायचा आहे। त्याला विद्यार्थ्याचं मार्कशीट जोडायचं आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं बोनाफाईड जोडायचं आहे आणि विद्यार्थ्याची ॲडमिशन पावती जोडायची। हे संपूर्ण डॉक्युमेंट जोडल्यानंतर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या डेपोमध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे। हा फॉर्म जमा केल्यानंतर हा फॉर्म विभागीय कार्यालय येथे पाठवण्यात येतो। त्याच्यावरती पुढील प्रक्रिया करून मग तुमच्या मुलांचा जर समजा नंबर या योजनेअंतर्गत लागत असेल तर तुमच्या मुलांना ही जी काही शिष्यवृत्तीची जी काही बक्षीस योजना आहे तर या योजनेचा लाभ मिळू शकतो। आता या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळ्या तारखा देण्यात आलेल्या आहेत की कधीपर्यंत आपण फॉर्म सबमिट करायचे ते। मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे मार्फत जर आपण हे परिपत्रक बघितलं तर या परिपत्रकामध्ये 30 तारीख देण्यात आलेली, 30 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म हे आपल्या आगारामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये हे जमा करू शकतात। परंतु आपल्या विभागाचं परिपत्रक व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुमचे फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचे आहेत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा।
तसेच अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.